देवी आता राज्यकारभाराचं काम करतात तेव्हा वाईच थांबा. असं म्हणताय सा? बर. बर काय सांगावा काय हाय बानाईंचा? नाही नाही, असं तुम्हासनी सांगता याचं नाही ते. अहो पर आतमध्ये देव आणि देवी बी आहे की, स्वतः जाऊन सांगावं लागलच की. वय पर मग मी नंतर येतो. हवा अहो असं कसं म्हणतायसा? आता तुम्ही देवाचा सांगावा घेऊन आलायसा आणि माघारी गेलात तर अहो आमची चाकरी जायची. असं असं नाही नाही, काय नाही. बानूचं असं म्हणणं आहे का तिला आख्यानामध्ये तिची मानाची जागा मिळाली पाहिजे म्हणून. अहो पण ते तर बोलून झालंय की. वय नाही नाही, तसं बोलून झालंय. पर ह्या येळाला जर आख्यानात मानाची जागा मिळाली नाही तर ती आख्यानाला याची नाही. अहो हळू बोला आणि हे दुसरं कोणापाशी बोलू नका सा. मग कोणाला बोलू? आज देव बी आहेत आणि देवी बी आहेत, स्वतः जाऊन सांगा. चला जाऊतो तुम्हासनी. नाही नाही, मी काय म्हणतो, द्याव एकलं असल्यावर त्यासनी सांगावं दिला तर चालायचं नाही का? तसं रातभर गाड्याच्या बाहेरच होतो म्या, अजून वाईस थांबलो असतो. नाही नाही, आता आलाच आहेस तर सांगून टाका. चला चला माझ्या. बरं चालतंय. अजून हातच हायसा? किती वाट बघता हायसा? रंग्या रातच्याला गेला हाय सांगावं घेऊन गडावर. आता सकाळ झाली तरी आला नाही अजून. अव येत्याल ते, दुसरीकडे कुठे बी नाही जायचं. तर राजवाड्यात रातच्याला कसं सोडत्या? माझंच चुकलं. या रंग्याला इतक्या रातच्याला धाडायलाच न गवत. असं काय बी नाही, देवानेच काम दिलं आहे नव. हतनं सांगावं घेऊन गडावर जायचं आणि तत्त जो सांगावा आहे तो हात घेऊन यायचं. काम करत्यात हेच लय आहे माझ्यासाठी. नुसतं बसून राहण्यापरीस चांगलं आहे. अगं पर तो जर आता गडावर असेल तर आता राजवाड्यात सोडलं असेल त्याला. सांगावं धाडला असेल त्याने देवांकडे. तुम्ही काय बी काळजी नका करू जी. अगं पर देव काय म्हणत्याल, म्हासाताई काय म्हणत्याल कुणास ठाव. अव हे येत्यालच, काय घडलं ते सांगत्या. गंगे मी आज चुकीचा सांगावं तर नाही धाडला ना ग. म्या खरं बोलू का? अगं सांग गंगे, मी तरी कुठं कोणाकडं मन मोकळं करू. राग येऊ देऊ नका, पर तुम्ही असा सांगावा नव्हता धाडायला पाहिजे. पर का? देवांचा जीव आहे ना हो तुमच्यावर, मग उगा त्यासनी तरस कशाला? अगं पर असंच किती दिस राहणार. आमच्या सासूबाईंनी जे तुमच्या मनात भरवलं आहे ना ते काढून टाका. त्यांचं ऐकून काय बा विचार नका करू जी. असा काय संदेश आहे बानूचा की रंगा रात्रभर वाट बघत होता? कळेलच आपल्याला. आता यावं का जी? ये रंगा. द्यावा द्यावा पाया पडतोय, द्यावा पाया पडतो. रंगा रंगा उठ. नाही नाही द्यावा. अरे तुझा नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचला. पोचला का? बरं झाले. तुम्हासनी याक सांगू का, तुम्हासनी नुसतं बघितलं ना मला लय बरं वाटतं बघा. रंगा अरे मला रात्रीच का नाही संदेश पाठवला, तुला रात्रभर थांबायला लागलं नसतं. देवा तुमच्याकरता रात काय आणि दिस काय. तुम्ही मला म्हणलं ना रंगा कष्ट करायचं, म्या ठरवलं आता मागं सरायचं नाही. रंगा उत्तम, तुझ्यामध्ये जो बदल झाला आहे तो पाहून मला फार बरं वाटलं. बोल काय संदेश आणला आहेस? ते म्हणजे हतच सांगू का? भीती वाटते आहे? नाही नाही, म्हणजे मला कळना झालंय कसं सांगू.
जास्ती वेळ लावू नका. देवण देवीला रे काम आहे. जी बानूचा सांगावा आहे का? म्हणजे बानूला असं वाटतंय का आख्यानं मधी तिची मानाची अशी जागा तिला पाहिजे, नाहीतर मग नाहीतर काय? नाहीतर भ्या वाटतंय. रंगा, हं? मी आहे, तू बोल, तू तुझं काम कर. म्हणजे नाहीतर ती आख्यानाला याची नाही. असं बानू म्हणते. असं म्हणाली बानू? तिचं एवढं धाडस? होय, म्हणजे येऊ का जी? बरं रंगा, तू ये. मी पाहतो बानूला काय सांगायचं आहे ते. जी तसंच बरं होईल. मी येतो जी. थांब रंगा. इकडे ये. कष्ट करतो आहेस म्हणून हे घे. नका नका, कशाला उगाच. रंगा घे. जी मी आता माझ्या बायकोला आणि आईला दाखवतो. मी अभि काम करतोय असं सांगेन. येतो जी. एक सांगायचं होतं मला. नाही म्हणजे तसंही माझं काम नाही, पण म्हणलं तुमच्या कानावर घालावं. काय झालं? कुठलाही संकोच न ठेवता सांगा. जी देवी बानाईच्या वाड्यावरनं सांगावा होता बघा. कोणासाठी? देवांसाठी. काय सांगावा होता? बानाईनी सांगितलं हाय का आख्यान सुरू झाल्यावर त्यासनी मानाची जागा पाहिजे, नाहीतर त्या गडावर येणार नाही. बानू असं का करते आहे? उगाच तंटा होईल म्हणून म्हणलं तुम्हासनी सांगावं. बरं झालं सांगितलं. होईल, येतो मी. त्यांचा महादेवांवर राग असला तरी महादेवांची भक्ती करायची नाही असं कसं ठरवलं त्यांनी? ते महादेव आहे ती. बानू, त्या क्षणी ते तसं घडणं हे अत्यंत आवश्यक होतं. आता ते का घडलं हे लवकरच तुला कळेल.